नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्राचं फेमस झणझणीत पिठलं आणि गरमागरम भाकरी घेऊन आली आहे। हो मंडळी, प्रचंड गरमी अशी पडलेली आहे आणि त्यामध्ये स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर बनवा की मग ही झटपट अवघी अर्ध्या तासात तयार होणारी पिठलं भाकरीची रेसिपी। तर मंडळी, झणझणीत पिठलं करण्याकरिता आपण एक ठेचा तयार करायचा आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 10 ते 12 हिरवी मिरची, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, त्यामध्ये थोडंसं तेल घालून ते फक्त थोडंसं 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण पिठलं केल्यानंतर पिठलं ठसकणार नाही। भाजून झाल्यानंतर आपण काढून ते खलबत्त्यात वाटून घ्यायचं आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायचं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, भरपूर असा कढीपत्ता आणि एक मोठा चिरलेला बारीक कांदा घालायचा आहे। आता कांदा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। सोबतच आपण त्यामध्ये पाव चमचा इथे हिंग घालणार आहोत। हिंग घालून पुन्हा आपण कांदा परतून घ्यायचा आहे, अगदी लालसर रंगाचा होईपर्यंत। कांदा लालसर गुलाबी रंगाचा झाला की आपण जे मिरची आणि लसणाचा ठेचा तयार केला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा कांद्यासोबत छानपैकी भाजून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिटं। थोडासा वेळ लागेल कारण लसूण थोडा कच्चाच असतोय, फक्त आपण तो भाजून घेतला होता। आता हे सर्व वाटण भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, म्हणजेच 1 चमचा मीठ घालायचं आहे। सोबतच आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत। सो मंडळी, इथे अर्धा चमचा हळद घालून मी पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे। फक्त मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे, कोणतेही गरम पाणी घालायची काही एक गरज नाही आहे। आपल्याला लागेल तितकं इथे आपण पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण बेसनचं पीठ तयार करून घ्या, म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही केलं तर अजिबात बेसनच्या गुठळ्या होणार नाहीत। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये अगदी कोमट पाणी घालायचं आहे, जास्त गरम पाणी घालू नका, नाहीतर पिठलं चांगलं होणार नाही। अगदी कोमट पाणी घ्यायचं आहे, अशा रीतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता मस्त असं पिठल्याच्या पाण्याला उकळी आलेली आहे। तर आता अशा पद्धतीने आपण थोडं बेसन घालत पिठलं गरगटून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे। लागेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये बेसन मिक्स करायचं आहे, नको असेल त्या टायमाला तुम्ही बेसन घालायचं बंद करायचं असेल। तर इथे तुम्ही बघू शकता, मला ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं पूर्ण बेसन संपलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या पिठलंसुद्धा तयार झालेलं आहे। आता थोडंसं सैलसर दिसत आहे, नंतर अजून शिजल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होईल। मला काही जास्त घट्ट पिठलं आवडत नाही। पिठलं मिक्स करून झाल्यानंतर 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर शिजू द्यायचा, तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया। तर इथे मी ज्वारीची मस्त अशी पातळ भाकरी थापून घेतलेली आहे। आता आपण ती भाकरी भाजून घेऊया आणि पिठल्यासोबत जर गरमागरम भाकरी असेल तर बेत अप्रतिमच असणार। छान अशी भाकरी थापून झालेली आहे। आता आपण त्यावर पाणी लावून घेऊया। पाणी लावून पलटी करून घ्यायची आणि नंतर ती गॅसवर किंवा तव्यावर तुम्हाला हवी तशी ती तुम्ही भाजून घ्या। मस्त अशी गरमागरम भाकरी तयार आहे आपली। तुम्हाला जर भाकरीचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। तर इथे आपली मस्त अशी भाकरी टम्म फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर तयार आहे आपली मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी। तर आपण आता ताट तयार करूया। तर ताटामध्ये आपण ही गरमागरम भाकरी घेऊया, सोबतच हाताने फोडलेला कांदा, हातानेच फोडून घ्या, मस्त अशी अप्रतिम चव लागते कांद्याची। गरमागरम वाफळलेला भात आणि त्यासोबत गरमागरम पिठलं, तुम्ही बघू शकता पिठल्याचं अजूनसुद्धा वाफ येत आहे। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।